नमस्कार. आज आपण बनवणार आहोत बटाटा भजी, तेही पावसाळा स्पेशल. उन्हाळा संपलेला आहे, बऱ्यापैकी पावसाचे आगमन झाले आहे. बाहेर रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे आणि घरात थोडासा ओला पावसाचा गारवा आला आहे. अशामध्ये काहीतरी गरमागरम चमचमीत असं खायची इच्छा होते. तर आज आपण बनवणार आहोत अगदी मोजक्या साहित्यात कमी वेळेत टी टाईमसाठी बेस्ट असणारे बटाटे भजे, तेही अगदी कमी साहित्यात आणि चवीला म्हणाल तर अगदी अप्रतिम चवीचे. सातारा स्पेशल आज बटाटे भजी आपण बनवणार आहोत. तर सुरुवातीला इथे मी मध्यम आकाराचे, छोटेच आहेत पण थोडेसे, अशा 4 बटाटे घेतले आहेत. ह्या बटाट्याची आपण पूर्णपणे साली काढून घेतलेले आहेत. त्यानंतर एका चाकूच्या साहाय्याने इथे मी स्लाइस बनवून घेणार आहे. तुमच्याजवळ जर स्लायसर असेल तर तुम्ही बटाट्याचे स्लायसरने स्लाइस करून घेऊ शकता. पण इथे स्लायसरमुळे खूप पातळ असे होतात. पण इथे आपल्याला पातळ असे बटाट्याचे स्लाइस न बनवता थोडेसे जाडसर असे आपल्याला बटाट्याचे स्लाइस पाहिजे आहेत. थोडेसे मध्यम जाडीचे आपण इथे स्लाइस बनवणार आहोत. जर थोडेसे जाड असेल तर आपल्या बटाट्याच्या भज्यांना खूप छान टेस्ट येते, चवीला पण खूप छान लागतात. त्यामुळे तुम्ही देखील अशाच प्रकारे मध्यम जाडीचे स्लाइस तयार करून घेऊ शकता. त्यानंतर आपण इथे बटाट्याच्या स्लाइसमध्ये खूप टार्च निघत आहे, तर इथे 2 ते 3 पाण्याने आपण बटाट्याचे स्लाइस स्वच्छ धुवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती टॉर्च आलेले आहे यामध्ये. त्यानंतर इथे 2 ते 3 पाण्याने बटाटे धुवून घेतल्यानंतर 1 चमचा मीठ घालून बटाटे आपण पाण्यात सोडून ठेवणार आहोत. त्यानंतर बेसन, इथे 1 वाटी बेसन घेतले आहे. चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, थोडासा ओवा क्रश करून टाकलेला आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 5-6 पाने कढीपत्त्याची कापून घातलेली आहे. त्यानंतर ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतले त्याच वाटीने आपण पाऊण वाटी इतके पाणी घेणार आहोत. त्यानंतर इथे माझ्याकडून तांदळाचे पीठ घालायचे राहिले होते. त्यानंतर मी इथे भिजवल्यानंतर 2 चमचे इतके तांदळाचे पीठ घातले आहे. तांदळाच्या पिठामुळे भजे अगदी खुसखुशीत क्रिस्पी असे तयार होतात. त्यामुळे तुम्ही देखील इथे बटाट्याच्या भज्यांसाठी तांदळाचे पीठ वापरू शकता. अशा प्रकारे आपण 1 वाटी बेसन आणि 2 चमचे तांदळाचे पीठ यासाठी आपण इथे पाऊण वाटी इतके पाणी वापरले आहे. त्यानंतर हे बटाटे स्लाइस केलेले आहेत ते आपण कोरडे करण्यासाठी एका चाळणीत काढून ठेवणार आहोत. अशा प्रकारे आपण एका चाळणीत बटाटे कोरडे होण्यासाठी काढून ठेवूयात. त्यानंतर आपण एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आणि आपण तयार केलेल्या पिठामध्ये पाव चमचा अगदी किंचितसं इथे आपण सोडा वापरून हलवून घेणार आहोत. तुम्ही इथे पिठाची कन्सिस्टन्सी चेक करू शकता. इथं आपलं तेल बऱ्यापैकी गरम झालेले आहे. त्यानंतर पिठामध्ये आपण बटाट्याचे स्लाइस घालून घेणार आहोत. एकदम थोडेशा स्लाइस यामध्ये आपण डीप करून ठेवणार आहोत, जेणेकरून आपल्याला पीठ बघू शकता चांगले लागते बटाट्याच्या स्लाइसला. त्यानंतर इथे थोडासा पीठ घालून बघितल्यानंतर पीठ असे चटकन वर येत आहे. तेल आपलं मध्यम गरम झालेलं आहे. यामध्ये आपण आता बटाट्याच्या फोडी तळण्यासाठी घालून घेणार आहोत. तेलाचा अंदाज घेतच आपण इथे बटाटे सोडणार आहोत. अशा प्रकारे आपण 4-5 बटाट्याचे स्लाइस इथे पिठाबरोबर घोळून टाकलेले आहे. इथे आपण मंद गॅसवर खरपूस असे भजे तळून घेणार आहोत. एका बाजूने चांगले भाजून झाल्यानंतर आपण हे भजे पलटवून घेणार आहोत. दुसरी बाजू ही चांगल्या प्रकारे आपण खरपूस रंग चेंज होईपर्यंत भाजून घेणार आहोत. मंद गॅसवर भजे तळल्यामुळे भजे अगदी खरपूस असे क्रिस्पी तयार होतात आणि बराच वेळ क्रिस्पी राहतात देखील. अशा प्रकारे आपण तेलामध्ये भजे तळून घेऊयात. एकसारख्या रंगावर इथे आपल्याला भजे तळून घेणार आहोत. तेल जर खूप कडकडीत गरम असेल किंवा गॅसची फ्लेम मोठी असेल तर भजे आपले वरून कलरला डार्क होतात आणि आत तसेच कच्चे पितळल्यासारखे लागतात. त्यामुळे इथे मंद गॅसवरच आपल्याला भजे तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपले आता भजे तळून झालेले आहे. ही बॅच आपण आता काढून घेऊयात.
काढताना थोडेसे तेल नितरवूनच नंतर आपण काढून घेणार आहोत. इथे जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही कटलेले 2 चमचे तेल जरी त्यामध्ये घातले तरी देखील बटाट्याचे भजी आपले खुसखुशीत होतात. अशा प्रकारे आता हे तेलातून काढून घेऊयात आणि दुसरी बॅच देखील आपण यामध्ये तळण्यासाठी घालणार आहोत. साधारणतः यामध्ये माझे 30 ते 35 भजे तयार झाले स्लाईसनुसार. तुमचे जर स्लाईस जास्त असतील तर जास्त देखील भजे होतात. 4 बटाट्यामध्ये 4 ते 5 माणसे आरामशीर नाश्ता करू शकतात. भरपूर असा होतो. अशा प्रकारे आपण बऱ्यापैकी अर्धी बॅच आपण तळून घेणार आहोत. एकदम छान कुरकुरीत भजे होतात. या प्रमाणात भजे केले की अगदी आपले खूप पातळ देखील नाही आणि खूप घट्ट देखील नाही. कधी कधी जर पीठ घट्ट भिजलेले असेल तर आपले भजे घशात असे अडकल्यासारखे होतात किंवा असं गिळताना आपल्याला असा त्रास होतो. त्यामुळे इथे भज्याचे पीठ हे पातळच ठेवायचे आहे आणि अशा प्रकारे आपण भजे इथे काढून घेऊयात. तुम्ही भज्याचं टेक्स्चर बघू शकता, खूप छान झालेले हे भजे. इथे मी थोडंच तेलामध्ये तळून घेत आहे भजे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरपूर तेल वापरून देखील जास्त भजे तळून घेऊ शकता. भज्यांचा कलर खूप छान आलेला आणि टेस्टलाही खूप छान झालेले भजे. कढीपत्ता वापरल्यामुळे एक वेगळंच टेक्स्चर येतं भज्याला किंवा चव देखील अप्रतिम लागते. हॉटेलपेक्षा देखील ही भजे चवीला अगदी छान असे लागतात. खूप क्रिस्पी आणि खुसखुशीत असे भजे तयार होतात आपले. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. अगदी कमी वेळेत कमी साहित्यात आणि चवीला तर अप्रतिम लागणारी हॉटेलपेक्षाही भारी भजी घरच्या घरी तयार होतात. शिवाय 2 ते 3 बटाट्यात देखील आपण ही भजी तयार करू शकतो. त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.